चला, तर आज आपण पाहणार आहोत मागच्या वर्षी 2025ला स्कॉलरशिपचे जे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 8 पेपर क्रमांक 2 मधला विषय आपला तृतीय भाषा इंग्लिश। तर या इंग्लिश मधला पहिला क्वेश्चन आला होता। क्वेश्चन काय होता? गेस द मीनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड। म्हणजे एक सेंटेन्स दिलाय तुम्हाला, त्या सेंटेन्स मध्ये एक शब्द दिलाय, त्या शब्दामध्ये अंडरलाइन केलेलं आहे, त्या शब्दावर काय केलंय? अंडरलाइन केलेलं आहे। आपल्याला काय म्हणतात? चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह। तर त्याचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे, ठीक आहे, ऑप्शन म्हणून। तर आपला काय सेंटेन्स आहे पहा, इंडिया वॉन क्रिकेट मॅच अगेन्स्ट श्रीलंका बाय 4 runs and 1 ball. It was miraculous victory. Miraculous त्याच्या खाली अंडरलाइन आहे, बरोबर? मिराकुलस याचा आपल्याला समानार्थी शब्द याच्यामध्ये शोधायचा आहे। पहिल्यांदा आपण याचा अर्थ समजून घेऊ, ठीक आहे। मग याचा अर्थ काय होते? इंडिया वॉन क्रिकेट मॅच अगेन्स्ट श्रीलंका, म्हणजे श्रीलंका विरुद्ध झालेल्या क्रिकेट मॅच मध्ये इंडिया जिंकला, इंडिया वॉन, ठीक आहे। प्रेझेंट कोणता आहे? हा वॉन आहे। वॉन कशाचा आहे? विटू आहे। कशाचा विटू आहे? हा विटू आहे। वर्ब आहे, वर्बचं दुसरं रूप आहे कशाचं? पण विनचं। कशाचं? विन्स। विन म्हणजे जिंकणे आणि वॉन म्हणजे काय? जिंकला, ठीक आहे। तर हा सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट टेन्स। काय? सिंपल पास्ट टेन्स। इंडिया वॉन क्रिकेट मॅच अगेन्स्ट श्रीलंका, श्रीलंकेविरुद्ध झालेल्या क्रिकेट मॅच मध्ये भारत जिंकला बाय इंडिया वॉन क्रिकेट मॅच अगेन्स्ट श्रीलंका बाय 4 runs and 1 ball। खरं पाहिलं तर माहिती का, हे वाक्य चुकलेलं आहे। कसं की भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट मॅच मध्ये भारत जिंकला किती रनानं? बाय 4 runs। बाय 4 runs म्हणजे काय? 4 रनांनी जिंकला, बरोबर? म्हणजे याचा अर्थ आहे की भारतानं पहिली बॅटिंग झाली, भारताची पहिली बॅटिंग झाली आणि भारताने काढले 150 रन। फॉर एक्झाम्पल 150 रन काढले आणि त्यांना ऑल आउट केला आपण कितीवर? 146 म्हणजे 151 रन पाहिजे होते, ठीक आहे। 146 वर आउट केलं म्हणजे 4 रनांनी इथे जिंकलो। पण इथं काय म्हटलंय? ऍड 1 बॉल। 1 बॉल केव्हा? एक बॉल शिल्लक राहिला। एक बॉल शिल्लक कसा राहील? भारताची बॅटिंग तर पहिली होती ना, मग भारताची बॅटिंग जर दुसरी असती तर काय झालं असतं? किंवा शेवटचा ओव्हर आहे, शेवटच्या ओव्हरमध्ये पाचव्या बॉलात, शेवटच्या ओव्हरमध्ये 5व्या बॉलात भारताने म्हणजे दुसऱ्या बॅटिंग घेऊन, पहिली बॅटिंग श्रीलंकेची होती आणि दुसऱ्या बॅटिंग घेऊन भारतानं 5व्या बॉलमध्ये, शेवटच्या 5व्या बॉलमध्ये 150 रन काढले। तेव्हा एक बॉल शिल्लक राहिला आणि भारताने पूर्ण रन काढले असा अर्थ होत होता। पण इथं चुकीचं वाक्य दिलंय, मग हे वाक्य एवढंच पाहिजे होतं, इंडिया वॉन क्रिकेट मॅच अगेन्स्ट श्रीलंका बाय 4 runs। हे चुकीचं आहे वाक्य, ठीक आहे ना। एक तर भारताची पहिली बॅटिंग राहिली तर 4 runs भारत जिंकू शकतो आणि दुसरी बॅटिंग राहिली तर हे 4 runs येणार नाही, काय ना 1 बॉल, एक बॉल राहून भारत जिंकला असं होईल, समजलं? मग हे वाक्य चुकीचं आहे एवढं। इट वॉज मिराकुलस विक्टरी। मिराकुलस म्हणजे काय? मिराकुलस, मिराकल म्हणजे तुम्हाला मिराकल, आता हे ऍडजेक्टिव्ह आहे, हे काय? ऍडजेक्टिव्ह शिकवलं तुम्हाला? हो, ऍडजेक्टिव्ह विशेषण आहे। मिराकल म्हणजे काय? मिराकल माहिती तुम्हाला? मिराकल जादू है ना, मिराकल मॅजिक, बरोबर? मॅजिक। मिराकलस हे झालं ऍडजेक्टिव्ह कशाचं? या मिराकलचं। मिराकल झाला नाउन, ठीक आहे, हे आहे नाउन आणि ऍडजेक्टिव्ह आहे मिराकुलस। मग याचा समानार्थी शब्द कोणता आहे याच्यामध्ये? ॲडव्हान्स आहे का? ॲडव्हान्स नाही। सडनली आहे का? अचानक नाही। याचा अर्थ काय? मिराकुलस म्हणजे काय? आश्चर्यकारक, एकदमच, म्हणजे असं होणारच नव्हतं पण भारतानं काय केलं? जादूच केली, जिंकला भारत, ठीक आहे। आणि तिसरा आहे मॅजिकल। मग याचा अर्थ समान होईल का? मॅजिकल आणि मिराकुलस, राईट। याचा अर्थ सारखाच, मिराकुलस आणि मॅजिकल सेम आहे।
कन्फ्युज होणार का? कन्फ्युज नाही होणार. कन्फ्युज म्हणजे काय? गोंधळात, है ना? कन्फ्युज गोंधळात असलेला व्यक्ती कन्फ्युज. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. मॅजिकल हा याचा समानार्थी शब्द. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हा आहे मॅजिकल. आणि आता इथं बघा कॉमन सेंटेन्स, कॉमन सिनोनिम्स दिले. सिनोनिम्स म्हणजे काय? समानार्थी शब्द. मग कशाला समानार्थी शब्द? मिरॅकलसचे समानार्थी शब्द कोणते आहेत? तर मार्वलस, अमेझिंग, वंडरस, इनक्रेडिबल, एक्स्ट्राऑर्डिनरी, सुपरनॅचरल, फेनॉमेनल आणि मॅजिकल. एवढे शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत. समजलं का? ठीक आहे, हा होता पहिला प्रश्न. हां क्वेश्चन नंबर 2 आहे मला. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द क्रॉसवर्ड पझल. एक पझल दिला आहे. ठीक आहे, त्या पझल मध्ये क्रॉसवर्ड असा लिहिलेला आहे, आडवा उभा. ठीक आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. हे काय पझल आहे? काय पझल? कोड आहे. कोड कोड शब्द कोड आहे. त्या शब्द कोडामध्ये आपल्याला फक्त इथं रिकामी जागा आहे, इथं ब्लँक आहे आणि इथं ब्लँक आहे. मग आपल्याला इथं एक शब्द, एक अक्षर पाहिजे याच्यात आणि याच्यामध्ये एक अक्षर पाहिजे. ऑप्शन आहे IEHL AA आणि HO. मग आता काय करू आपण? पहिल्यांदा आय टाकू. मग आय जर टाकला तर याचं स्पेलिंग हे असं तयार होते, CIAT. हे हा काही शब्द होते का तयार? नाही होत. हा कोणता शब्द तयार होते? म्हणजे हा कॅन्सल झाला. पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. आता दुसरा ऑप्शन आहे H. जर आपण इथे H टाकला तर इथं होते CHAT. होईल का शब्द? होते. चॅट आहे ना शब्द. मग आपण H टाकला. ठीक आहे, मग हा इथं H आहे, इथं A आहे, हा कॅन्सल झाला. इथं H आहे. ठीक आहे, हा आणि हा ऑप्शन आता चालू आहे आपला. एक तर हा असू शकते किंवा हा असू शकते, कारण इथं H आला आणि इथं पण H आला. मग आता चेक काय करता? दुसरा जो आपला हे आहे अक्षर आहे ते घ्यायचं आपल्याला. इथं L जर घेतला तर पा इथं हा काय होणार? हा पुन्हा काय होत आहे? HEEL. ही शब्द होते का? होते. बरोबर आहे. LAMP बरोबर आहे. L घेतलेला बरोबर आहे. आणि आडवा लंब, LAMP लॅम्प. हे पण बरोबर होणार. शब्द बरोबर आहे. LAMP म्हणजे आपला ऑप्शन नंबर किती आहे? बरोबर, ऑप्शन नंबर 2. H आणि L जर टाकला तर इथं पहिलं काय झालं? चार्ट झालं. पहिला काय झाला? चार्ट. कसा झाला? आडवा झाला चार्ट. उभा कोणता झाला? हिल. HEEL. आणि पुन्हा आडवा कोणता झाला? लॅम्प. LAMP. समजलं का? ओके, ठीक. क्वेश्चन नंबर 3 आहे ना. फाइंड आउट रॉंगली यूज्ड वर्ड. रॉंग म्हणजे काय? रॉंग म्हणजे नाही, चुकीचं. रॉंगली जो चुकलेला शब्द आहे वापरला कशामध्ये? या सेंटेन्स मध्ये. हा जो सेंटेन्स आहे या सेंटेन्स मध्ये कोणता शब्द चुकला आहे ते आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे शोधायचं आहे. बरोबर. क्वेश्चन आहे बघा. डज दे गो टू कॉलेज एव्हरी डे? डज दे गो टू कॉलेज एव्हरी डे? क्वेश्चन मार्क. इथं ऑप्शन आहे गो, हा गो चुकला आहे का? टू चुकला आहे का? यामधला एव्हरीडे चुकला आहे का? आणि डज, हा जो डज आहे हा चुकला आहे का? तर हा जो क्वेश्चन आहे हा ग्रॅमॅटिकली जो ग्रामरचा असता, हा ग्रामरचा क्वेश्चन आहे. कशाचा आहे? ग्रामरचा. एररचा क्वेश्चन हा. एरर, ग्रामॅटिकल एरर म्हणजे ग्रामर मध्ये काय, त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे ते शोधायचं आपल्याला. तर आता बघा याच्यामध्ये आता हा सिंपल प्रेझेंट टेन्स जो असतो ना, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे बघा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आय, वी, दे, यू, ही, शी, इट आणि एखादं नाव जर असेल तेव्हा आपण काय करतो? आय गो मी जातो. बरोबर. वी गो आम्ही जातो. दे गो ते जातात. यू गो
तू जातो. पण इथं काय करतो आपण ही गोज. काय करतो ही गोज. कारण ही सी इट नाउन थर्ड पर्सन आहे बरोबर. हा ही म्हणजे तो शी म्हणजे ती थर्ड पर्सन आहे. हे सिंगल पर्सन आहे. हे सेकंड आहे. ओके फर्स्ट आणि सेकंड थर्ड जेव्हा असतात ठीक आहे थर्ड पर्सन असतात तेव्हा क्रियापदाला यस ईएस किंवा आयईएस हे शब्द लागतात. आपण माहिती आहे तुम्हाला सब्जेक्ट प्लस V1 प्लस याच्यामध्ये काय असते V1 ला काय लागते तर यस किंवा ईएस किंवा आयईएस हे लागते. म्हणून पहा इथं ही जेव्हा बनवायचं असेल वर्बल क्वेश्चन बनवायचा असेल तर इथं काय म्हणते इथं म्हणजे डू आहे गो डू आहे मी जाऊ का ठीक आहे डू वी गो इथं काय होईल डू दे गो राईट. आणि इथं काय होईल डू यू गो राईट. इथं काय होणार आता सांगा इथं सांगा इथं काय होईल इथं डू येणार का डू नाही ना इथं काय येईल डज कारण इथं बघा ईएस लागलेला आहे म्हणून डू ला सुद्धा काय लागणार ईएस लागणार. म्हणून काय डज ही गो ठीक आहे. आणि इथं काय होईल डज शी गो राईट. इथं काय होईल डज इट गो नॉट गोज ना. आणि हे डज राम गो. एवढं समजलं तुम्हाला. मग आता इथं सांगा इथं काय आहे डे आहे डे आपल्याला काय होईल मग इथं डज येणार का नाही काय येणार बघा इथं काय होतं डे असते डू. मग याच्यात चुकलं काय डज चुकलेलं आहे इथं डू पाहिजे होतं. म्हणून आपला ऑप्शन नंबर कोणता बरोबर आहे गो बरोबर आहे का टू बरोबर आहे का एवढे बरोबर आहे डज हे चुकलेलं आहे हे रॉंग आहे ठीक आहे. मग इथं पाहिजे होतं आपला डू दे गो टू कॉलेज एव्हरी डे. लक्षात आलं समजलं तुम्हाला ओके.